एका बाजूला जे काय खराचं जे प्रकरण सुरू आहे त्याच्यामुळे जे काय हिंदू समाजाची काय बदनामी जी होते, आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारने, आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी धर्माधर्मामध्ये भेदभाव केला नाही. खराच्या समर्थनात जेव्हा त्याला कोर्टात घेऊन जात असताना, पोलिसांकडे घेऊन जात असताना कुठले हिंदू समाजाचे लोक उतरले? काही 500-600 लोक जमा झाले. आता ह्या नाशिकच्या प्रकरणाच्या निमित्ताने कुठे गेले ते अब्बू आझमी, कुठे गेले ते जितुद्दीन? का थोबाड बंद करून बसलेले आहेत? कुठे गेला तो हैदराबादचा? कुठे गेली तिची हिरवी पिल्लावळ महाराष्ट्रामधली? का बोलत नहीं कि ये अगर हमारे धर्म के बारे में अगर कुछ गलत करते होंगे तो इनको भी सजा मिलनी चाहिए, हमारे धर्म का कोई भी बदनामी नहीं करना चाहिए. घ्या भूमिका, हिम्मत असेल तर चांगल्याला चांगला म्हणा आणि वाईटाला विरोध करा. मी तर मागणी करेन, या नाशिकच्या प्रकरणामध्ये जे काय संबंधित HR आहेत, एक महिला आणि पुरुष आहे, त्यांच्यावर पण केस दाखल घेतली पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये हे सगळे प्रकार सुरू होते, धर्मांतर करण्याचे कार्यक्रम चालू होते, हिंदू मुलींचे आयुष्य खराब करण्याचे कार्यक्रम सुरू होते, तर तुम्ही काय करत होता? काही मुंबई असो, अन्य भागातले पण काही ऑफिसमध्ये असं काही वातावरण असेल, MNCs मध्ये असं काही वातावरण असेल, तर तरी पुढे यावं, भूमिका घ्यावी, माहिती पोलिसांकडे पोचवावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपर्यंत पोचवावी. आमची जबाबदारी आहे. कोणाचाही पाकिस्तानामधला अब्बा आला तरी त्याला वाचू शकणार नाही, मी आता तुम्हाला सांगतो. हे बघा यांचा भाईचारा, हे बघा. मग आम्हाला सांगितलं जातं हिंदू मुसलमान का करता? अतिरेकी पण ह्याच कपड्यात भेटतात आणि जिहादी पण ह्याच कपड्यात भेटतात. सगळेचे सगळे एकाच धर्माचे कसे? सब जिहादियों का अब्बा पाकिस्तान में कैसे बैठा हुआ है, मोहम्मद अली रोड में कैसा बैठा हुआ है, बहरामपाड़ा से कैसा है? मग अशा पद्धतीचे जिहाद करणारे जे लोक आहेत त्या लोकांना आमचं हे राज्य सरकार, आमच्या देवाभाऊचं राज्य सरकार सोडणार नाही. पण आम्हाला ह्या निमित्ताने जे जे इस्लाम धर्म स्वीकारणारे जे लोक आहेत, तुमच्या धर्मामध्ये असे काही जे जिहादी लोक आहेत त्यांना तुम्ही थांबवणार आहेत की नाही? त्यांच्याबद्दल भूमिका घेणार आहात की नाही? आमच्यातलं कोणी त्या खरातला समर्थन करत नाही. आम्ही तो उलटो बोलतो, त्याला फाशीवर लटका पाहिजे. तर आमच्या हिंदू माता भगिनींना ज्यांनी आयुष्य खराब केलं त्याला करा, जेवढी कडकची कडक शिक्षा द्या, ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. मग तीच भूमिका या जिहादांना समर्थन करणारे, यांचा धर्म किंवा इस्लाम मानणारे लोक करणार आहेत की नाही, हा प्रश्न ह्या निमित्ताने मला विचारायचा.